हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 8 ते 12 एकत्र श्लोक आहेत आणि तात्पर्य आपण 10व्या पॅरेग्राफपासून आता वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. मनुष्याने जन्म मृत्यू जरा व्याधी यांपासून होणारे दुःख जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. तर या 4 गोष्टी आहेत, त्या कशा रीतीने दोषपूर्ण आहेत, कशा रीतीने त्या गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत, हे आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे वाचते आहे. वेदामध्ये जन्माचे विस्तृत वर्णन अनेक ठिकाणी आढळते. श्रीमद भागवतात जन्मापूर्वीची अवस्था, मातेच्या गर्भातील बालकाचा निवास, त्याला म्हणजे त्या बालकाला भोगावे लागणारे दुःख इत्यादीचे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे. तर ही सगळी दुःख आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी, आणि त्याचं वैदिक शास्त्रात ठिकठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि श्रीमद भागवतमचा जो 3रा स्कंद आहे त्यामध्ये सुद्धा ह्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. पुढे वाचते आहे. जन्म हा दुःखमय असल्याचे आपण पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे. मातेच्या गर्भामध्ये आपण किती दुःख भोगले आहे याची आपल्याला विस्मृती झाल्यामुळे आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग जाणण्याचा प्रयत्न करीत नाही. तर ही सगळी दुःख आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्या आपल्या जीवनाच्या गंभीर समस्या आहेत, आपल्याला खूप दुःख देणाऱ्या आहेत. तर या सगळ्या दुःखांबद्दल म्हटलं जातं की ही दुःख आहेत ना, जन्म मृत्यू जरा व्याधी, त्यांच्याबद्दल इंग्रजीत म्हटलं जातं कॉमन टू ऑल. नोबडी वॉन्ट्स इट, नोबडी कॅन अवॉइड इट. म्हणजे या ज्या 4 समस्या आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, त्या कॉमन टू ऑल म्हणजे सगळ्यांनाच त्या भोगाव्या लागतात. नोबडी वॉन्ट्स इट, कुणालाच त्या समस्या नको असतात. नोबडी कॅन अवॉइड इट, पण कुणीच त्या नाकारू शकत नाहीत. तर श्रील प्रभुपाद आता एक ही जी दुःख आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी यांबद्दल वर्णन करून सांगताना आपण आता जन्माबद्दल जाणलं आहे की हा जो जन्म आहे किंवा जन्म होण्याच्या आधी मातेच्या गर्भामध्ये खाली डोकं वर पाय अशा रीतीने अनेक महिने छोट्याशा जागेत त्या बाळाला राहायला लागतं आहे. तर हे सगळं दुःखदायक आहे, पण आपण ते सगळं विसरून गेलो आहोत, कारण खूप काळापूर्वी हे सगळं घडलं होतं. मातेच्या आपण गर्भात होतो तेव्हा, आणि असं सगळं विसरून गेलो आहोत दुःख. त्यामुळे आता हे जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग जाणण्याचा आपण काही प्रयत्नच करत नाहीये. पुढे वाचते आहे. त्याचप्रमाणे मृत्यू समयी देखील सर्व प्रकारची दुःखे भोगावी लागतात, आणि याचे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आले आहे. यावर अवश्य विचार केला पाहिजे. तर मृत्यूबद्दलही आपण विचार केला पाहिजे. नाही, मी मृत्यूबद्दल विचार करणार नाही, ते वाईट आहे, असं विचार करत आपण मृत्यूबद्दल जर लक्षच दिलं नाही, त्याबद्दल आपण काही विचारच केला नाही, तर काय होणार आहे? तर आपण या भौतिक जगतातच अडकून पडू. तर तीच दुःख मला पुन्हा भोगायला लागायला नको आहे, यासाठी मीच प्रयत्न केला पाहिजे. तर मृत्यू समयी हजारो विंचू एकाच वेळी चावतात
आणि त्यावेळी किती साऱ्या वेदना होत असतील ह्याचा जर आपण विचार करू, किंवा जर मी वाईट वागतो आहे तर मला नरकात जायला लागेल आणि तिकडे किती दुःख भोगायला लागतील, ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि ह्याविषयी वैष्णव आचार्य जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्त आहेत ते आपल्याला वैदिक शास्त्रामधून सगळं मार्गदर्शन करतात. तर जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचं, आध्यात्मिक ज्ञानाचं श्रवण करत राहू, तेव्हा मग काय होईल, या सगळ्या भौतिक जगताबद्दलच्या आसक्ती आहेत त्या आपल्या कमी कमी होत जातील. पुढे वाचते आहे, जरा आणि व्याधीबद्दल सांगायचे तर प्रत्येकालाच याचा प्रत्यक्षच अनुभव येतो. तर जरा म्हणजे काय, म्हातारपण, आणि व्याधी म्हणजे आजारपण. पुढे वाचते आहे, कोणालाच व्याधीग्रस्त व्हायची इच्छा नसते किंवा कोणालाच वृद्ध व्हायची ही इच्छा नसते, परंतु त्यांना टाळणे अशक्यच आहे. तर तरुणपणी आपण जाणतो की काही दुखणं झालं तर लगेच बरं होतं, पण वृद्ध अवस्थेत झालेली दुखणी आहे ती बराच काळ टिकतात, बरं व्हायला खूप वेळ घेतात. पण ही दुखणी किंवा हे येणारं म्हातारपण आपण टाळू शकत नाही. काही जण आहेत ती काही औषधं वापरून, काही शस्त्रक्रिया करून चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वगैरे काही काळासाठी घालवतील, मात्र जे वृद्ध होणारे शरीर आहे, अशक्त होणारी इंद्रिय आहेत, त्यापासून आपण आपल्या शरीराला थांबवू शकत नाही. पुढे वाचते आहे, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीच्या चक्रामुळे होणाऱ्या दुःखाचा विचार केल्यावरही जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होत नाही, तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत नाही. तर श्रील प्रभुपाद एक इथे मोठी महत्वाची गोष्ट सांगता आहेत की बरेचदा लोकांना माहिती आहे की हो हे खूप दुःखद आहे, पण तरीही आपले इंद्रिय भोग या भौतिक जगतात करणं तो व्यक्ती थांबवत नाही. आणि म्हणून इथे एक महत्वाचा विचार श्रील प्रभुपाद देत आहेत की जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होत नाही, तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत नाही. तर एक वैष्णव आचार्य याविषयी समजवतात की या जगतामध्ये महान होण्यासाठी जिथपर्यंत व्यक्ती धडपडत राहील, तोपर्यंत तो भगवंतांच्या धामात कसा बरं जाऊ शकतो आहे. त्याच्या इच्छा काय आहेत, मला इथेच राहायचं आहे. अमेरिकेत एक श्रीमंत भक्त आहे, खूप श्रीमंत आहे, आणि तो एकदा एका व्यक्तीला प्रचार करत होता की हे जगत आहे ते दुःखालय आहे, आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे. तर तो व्यक्ती म्हणाला, समोरचा व्यक्ती, की तुम्ही खूपच निराशावादी आहात. तर या श्रीमंत भक्ताने समजवलं की, इंग्रजीत सांगते आहे, यू मस्ट रिमेंबर दॅट नोबडी गेट्स आउट ऑफ धिस वर्ल्ड अलाइव्ह. म्हणजे काय, तुम्ही हे जाणून घेतलं पाहिजे की कुणीच या जगताचा त्याग जिवंतपणी करू शकत नाही. म्हणजे या जगताच्या बाहेर पडण्याच्या आधीच आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. तर असं जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं, त्याला ते लगेच पटलं आणि या एका वाक्याने त्या समोरच्या व्यक्तीचं जीवन बदलतं. तर ह्याविषयी समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की असं का घडलं, कारण समोरचा व्यक्ती सुद्धा खूप श्रीमंत होता आणि श्रीमंतांना काय वाटत असतं की माझ्या पैशाने मी सर्व कष्टांना नष्ट करेन, मी सगळे उपचार घेईन जेणेकरून मला मरावं लागणार नाही. पण हे जे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही दुःख आपल्याला नको आहेत, पण तरीही त्यांना सामोरं जावं लागतं आहे, हे भयावह सत्य आपण जेव्हा स्वीकारतो आणि त्याचा उपाय म्हणून अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांचं मार्गदर्शन घेऊन, भगवंतांना शरणागत होऊन
भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला लागतो तेव्हाच आपण या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडू शकतो. आणि म्हणून इथं श्रील प्रभुपाद शेवटी देत आहेत की जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत नाही. जर कुणाला वाटतंय की अरे बापरे, या हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं, 16 माळा करणं हे खूप कठीण आहे, तर आपण विचार केला पाहिजे की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे 4 समस्या, या 4 दुःखांना पुन्हा पुन्हा सामोरं जाणं हे काय कमी दुःखदायक आहे, कमी कष्टकारक आहे? आणि जर हा मनुष्य जन्म मिळालाय आणि त्यात जर मी रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राच्या 16 माळा जप केला, भगवंतांची सेवा केली, भक्तांच्या मार्गदर्शनात भक्तिमय कार्य करत राहिलो, तर मग आपल्याला भगवंत कृपा करतील, आपल्यावर भगवंत कृपा करतील आणि आपल्याला या जन्म, मृत्यू, जरा, व्याधीच्या चक्रातून सोडवतील. तर अशा प्रकारे आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे ते आपण भक्तांकडून जाणून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.